सांगली जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सुद्धा मतदान सुरू झालेलं आहे आणि जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 211 जण रिंगणामध्ये आहेत, तर पंचायत समिती 122 जागांसाठी 327 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 18,18,742 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 61 जागांसाठी हे मतदान सुरू आहे। सांगली जिल्हा परिषदेसाठी मतदान सुरू असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो। 211 जण रिंगणामध्ये आहेत। परिषदेच्या 61 जागांसाठी आणि जिल्ह्यातील 10 पंचायत समितीच्या 122 गणांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। सध्या आपण ईश्वरपूर येथील साखराळी या गावातील मतदान केंद्रावरती आहोत। या ठिकाणी पाहिलं सकाळपासूनच मतदारांचे जे आहेत त्या मतदानासाठी रांगा लागल्याचं पाहावयास मिळतं। जिल्ह्यामध्ये 61 जागा, जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 211 जण रिंगणात आहेत, तर पंचायत समितीच्या 122 जागांसाठी तब्बल 327 उमेदवार रिंगणात असल्याचं पाहावयास मिळतं। सांगली जिल्ह्यातील 18,18,000 मतदार जे आहेत ते आपला आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आघाड्या झालेल्या आहेत। काही ठिकाणी रोहित पाटील यांच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय एकवटल्याचं पाहावयास मिळतं। तसंच ईश्वरपूर आणि शिराळामध्ये जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये सर्व जे विरोधक आहेत ते एकवटल्याचं पाहावयास मिळतं। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये देखील जतमध्ये जे सर्वपक्षीय पक्ष आहेत ते देखील एकवटल्याचं पाहावयास मिळत आहे। अनेक ठिकाणी ज्या युती आहेत आणि आघाडी आहेत ह्या एकत्र येऊन ही निवडणूक लढत असल्याचं पाहावयास मिळतं। सकाळपासूनच सर्वच ठिकाणी ज्या मतदारांच्या त्या रांगा लागल्याचं पाहावयास मिळत आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।